नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेव्हा पारितोष आणि अमोली आकाशच्या घरातून निघत असतात त्याच वेळेला दोघंजणही गाडीत बसतात. परंतु बाळ हे रडायचे थांबतच नसतं, ते सतत रडत असतं. त्यावेळेला पारितोष म्हणतो की ए बाळा शांत हो, ओ बाळा रडू नकोस, शांत हो असं म्हणून तो बाळाला शांत करत असतो. परंतु ते बाळ काही शांत होत नसतं. त्यावेळेला मग आता अमोली गप्पच असते, ती बाळाला शांत करत असते. त्यावेळेला पारितोष म्हणतो की काय झालं आहे अमोली, मी मगासपासून बघतोय की तू काहीच बोलत नाही आहेस, तू अगदी शांत आहेस. तेव्हा अमोली बाळाला शांत करत असते, म्हणते की पारितोष, मी भूमीच्या मनाची अवस्था अगदीच समजून घेऊ शकते. बाळाला भूमीपासून लांब होणं खूप अवघड वाटतंय, त्याला लांब करणं जड जात आहे तिला. परंतु प्लीज मलाही समजून घे ना. मीही आता खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे. मलाही खूप भीती वाटते की माझं बाळ हे माझ्यापासून दूर होईल. त्यामुळे मला जास्त काळजी वाटते आहे. काय ना, जेव्हा माझ्या नशिबात हे सुख नव्हतं तेव्हा काहीच नव्हतं. परंतु आता देवाच्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये हे सुख आलं आहे. माझ्या पदरात त्याने एक असं लहान बाळ टाकलं आहे. मग मी माझ्या बाळाला असं माझ्यापासून लांब जाताना नाही ना बघू शकत. म्हणून मला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. मी माझ्या बाळाला माझ्यापासून लांब करू शकत नाही, असं ती आता बाळाला म्हणजेच पारितोषला सांगते. त्यावेळेला मग आता बाळ हे आणखीनच रडू लागलेलं असतं. तरीही ते शांत होत नसतं. पारितोषला ती म्हणते की काय झालं या बाळाला, मगासपासून तर शांत होतं, आता परत रडायला लागलं आहे. बाळा शांत हो, तू शांत हो असं म्हणून ती त्या बाळाला शांत करत असते. परंतु ते बाळ भूमीपासून लांब झाल्यामुळे खूपच रडू लागलेलं असतं. नंतर मग आता पारितोष म्हणतो की हे बघ अमोली, काळजी करू नकोस, होईल ते बाळ शांत. तेव्हा ती म्हणते की नाही रे, मला खरंच खूप काळजी वाटते बाळाची. म्हणजे भूमी जेव्हापासून त्या बाळाला बघते तेव्हापासून बाळाला काहीतरी त्रास होतो आहे, असं म्हणून आता पारितोष म्हणतो की असं काहीच नसेल, आपण निघूया. आणि मग ते दोघंही आता निघतात. त्यानंतर आता रात्र झालेली असते आणि भूमी तिच्या रूममध्येच बसलेली असते. सतत तिच्या डोळ्यासमोर बाळाचेच विचार सुरू असतात. नंतर आकाश तिथे येतो, त्याच्याबरोबर आत्या देखील आलेली असते. आता आकाशच्या हातामध्ये भूमीसाठीच्या जेवणाचं ताट असतं. तो भूमीकडे बघत असतो. नंतर आता इथे रागिनी मनातल्या मनातच विचार करत असते की एका अर्थाने भूमीला आकाशने बाळाचं जे काही सत्य आहे ते सांगून टाकलं, ते बरंच झालं. कारण काय, एकदा की भूमीच्या डोक्यात हे बाळाचं सत्य शिरलं की मग ते लवकर काही बाहेर शिरणार नाही आणि भूमी या बाळाच्या दुःखाच्या कोशातच अडकून राहील. ती त्यातून बाहेर पडणार नाही, याची मी पुरेपूर अगदी काळजी घेईन. ती याच्यातून बाहेरच नाही पडली पाहिजे. आणि त्यानंतर मग आकाश देखील भूमीच्या काळजीमध्ये अस्वस्थ होऊन कावराबावरा होणार आणि आकाश हा भूमीला जेव्हा अस्वस्थ बघेल तेव्हा त्याचंही कशातही लक्ष नसणार. दोघंही याच बाळाच्या दुःखामध्ये पूर्णपणे बुडून जाणार आणि याच परिस्थितीचा फायदा मी घेणार. याच परिस्थितीचा फायदा घेऊन मी ऑफिसमध्ये माझं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये जर थोडीफार काही कॅश असेल तर ती मी घेणार आणि ती कॅश घेऊन त्या नर्सच्या थोबाडावर मी मारणार. कारण काही झालं तरीही मला या सगळ्यातून सुटलं पाहिजे. आणि ती कॅश दिल्यानंतर एकदा की मी माझ्या हाती ऑफिसची सत्ता घेतली की मग मात्र कशातही आकाशला मी अडकू देणार नाही. शिवाय आकाशला सतत मी भूमीमध्ये अडकायला लावणार, जेणेकरून आकाश ऑफिसमध्ये लक्षच द्यायला नको. आणि मग मात्र आकाश आणि भूमी दोघंही एकमेकांच्या दुःखात विरून जातील आणि हे सगळं त्या दोघांनाही संपवणं मला अगदीच सोपं होऊन जाईल. आणि आकाशला या मार्गातून मी अगदी सरळपणे अगदी सहजतेने बाजूला काढू शकते, असा विचार आता तिथे रागिनी उभी राहून करत असते. त्यानंतर आता रागिनी आकाशला म्हणते की आकाश, हे बघ, भूमीची अवस्था ना खरंच बाळा खूप वाईट आहे. ती या प्रसंगातून सावरणं खूप कठीण आहे. सध्या तिला तुझ्या आधाराची आणि तुझ्या सावरण्याची खूप गरज आहे आकाश. कारण ती इतकं मोठं सत्य तिच्यासमोर आलं आहे, ते पचवणं तिला खूप कठीण जात असणार. मी तिला समजूच शकते. म्हणून आकाश, मी तुला एक गोष्ट सांगते की तू भूमीची आता पुरेपूर काळजी घे, तिच्याकडे व्यवस्थित लक्ष दे. आणि हो, बघ ती कशी बसली आहे. ऑफिसची चिंता तू अजिबात करू नकोस. अरे ऑफिसची काळजी घ्यायला हे आहेत ना, अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. हे आहेत, त्यांच्याबरोबर जर काही मदतीला गरज लागलीच तर मी देखील आहे. त्यामुळे तू अजिबात आता कामाची आणि ऑफिसची चिंता करू नको. सध्या तू फक्त भूमीकडे लक्ष दे. भूमी ही कशाप्रकारे या सगळ्यातून बाहेर येईल याचा विचार कर. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो आत्या, तू म्हणतेस ना ते अगदीच बरोबर आहे. कारण त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे आपल्याकडे. म्हणजे कसं आहे ना,
ऑफिसची जर काळजी घेतली तर भूमीकडे लक्ष देता येणार नाही. त्यामुळे मला आता एकच कळतं आहे की मला सध्या ऑफिसमध्ये नाही तर भूमीमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि मला ऑफिसमध्ये बघून भूमीकडे लक्ष देता येणारच नाही आहे आणि तिथे लक्षही लागणार नाही. त्यामुळे मी फक्त आता ऑफिसवर फोकस करणार आहे. असं म्हणून आता आकाश हा म्हणतो की आलोच मी आणि मग तो भूमीकडे येतो आणि रागिनी तिथेच उभी असते. आकाश हा तिथे काय करतो हे बघण्यासाठी ती पटकन तिथून बाजूला निघून जाते आणि लपून छपून असते. त्यावेळेला मग आता आकाश हा भूमीकडे येतो आणि भूमीला म्हणतो की भूमी चल जरा मी तुझ्यासाठी जेवण आणलं आहे, 2 घास खाऊन घे. परंतु भूमीला खरंच जेवण्याची जराही इच्छा नसते. आता रागिनी तिथून मुद्दाम निघून जाण्याचं नाटक करते आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणत असतो की भूमी काय झालं, ये ना प्लीज खाऊन घे. त्यावेळेला मग आता भूमी ही एकटक कुठेतरी अशी बघत राहिलेली असते. भूमी म्हणते की आकाश मला प्लीज नको आहे खायला. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी अगं असं करून कसं चालेल, मी तुला हे सत्य सांगितलं की तू लवकरच या सगळ्यातून बाहेर पडशील आणि मी आहे ना तुझ्या सोबतीला, मी सगळं काही तुला हेल्प करीन या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी. परंतु प्लीज तू त्या गोष्टीमधून बाहेर ये भूमी. तेव्हा भूमी म्हणते की आकाश मला कळतं आहे, मला या सगळ्यातून सावरलं पाहिजे, मला सगळं काही समजतं आहे. बाळाचं दुःख हे खूप मोठं आहे, परंतु मला त्यातून आता सध्या तरी सावरता येत नाही आहे. काय ना आकाश, प्रत्येक गोष्टी या वेळेनुसार घडत असतात. म्हणूनच मलासुद्धा वेळ हवा आहे ना या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी. मला कळतं आहे मला नाही अडकून राहिलं पाहिजे, परंतु मला या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे मला माहिती आहे. त्यासाठी प्लीज मला थोडा वेळ दे ना. या सगळ्यातून हळूहळू मी पडेन ना बाहेर, मला सवय होईल ना या सगळ्याची, असं ती आकाशला अगदी गहिवरून म्हणते. तेव्हा रागिनी पुन्हा एकदा लपून छपून त्या दोघांचं ते बोलणं ऐकते आणि भूमीच्या तशा अवस्थेमध्ये ती खूपच खुश असते. तर इथे पारितोष हा बाळाला घेऊन शांत करत असतो. संध्याकाळ होते तरीही बाळ काही शांत होत नाही, ते सारखं सारखं रडत असतं. त्यावेळेला मग पारितोष म्हणतो की अगं बाळा काय झालं आहे काय तुला, तू का रडतेस सारखी सारखी. त्यावेळेला मग आता अमोली येते आणि म्हणते की मला वाटतंय ना की हे सगळं ना तिथे आपण भूमीकडे गेलो ना तेव्हापासून झालं आहे हे सगळं. अरे जेव्हापासून बाळाला त्या भूमीने घेतलं आहे ना, त्याच्यानंतर जेव्हा ती भूमीकडून आली तेव्हापासून ती अगदी रडत आहे. मला तर वाटतंय ना की त्या भूमीची वाईट दृष्ट आपल्या बाळाला लागली असणार. तेव्हा पारितोष म्हणतो की अगं अमोली काहीतरीच काय बोलतेस तू, तिची दृष्ट नाही लागत आणि एक गोष्ट लक्षात घे, अगं ती भूमी आहे खूप चांगली आहे आणि चांगल्या माणसांची दृष्ट कधीही बाळाला लागत नसते. तेव्हा मग ती म्हणते की ती काही असो, बघितलं ना ती आपल्या बाळाला कसं घेऊन गेली, तर मी तिची दृष्ट काढते. तेव्हा पारितोष म्हणतो की अगं एवढ्यातच तू 2 वेळा दृष्ट काढली आहेस. तेव्हा मग ती म्हणते की राहू दे तुझं, मी आता जाऊन तव्यावर दृष्ट टाकते आणि मग आता ती जाते आणि पारितोष शांत करत असतो. आता भूमी म्हणते की आकाश मला नको आहे खायला, मी त्यापेक्षा एक काम करू का, मला ना बरं वाटेल, मी पारितोषला व्हिडिओ कॉल करू का, कारण बाळ हे पारितोषकडेच असेल ना आता. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी अगं नको, खरंच रात्र आता झाली आहे आणि अमोली डिनरची तयारी करत असेल, ते लोक बाळाला वगैरे झोपवत असतील, राहू दे ना आता नको करू व्हिडिओ कॉल. तेव्हा भूमी म्हणते की आकाश प्लीज प्लीज एकदा एकदा मला करू देत ना व्हिडिओ कॉल, म्हणजे कसं आहे ना मला ना असं वाटतं आहे आकाश की ना ते बाळ तिकडे रडतं आहे, मी त्याला शांत करू शकते, प्लीज मला करू दे ना व्हिडिओ कॉल. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी मी तुला सांगतोय ना अगं, ते लोक आता झोपण्याची तयारीत असतील, तू उगीच कशाला त्यांना डिस्टर्ब करतेस, आणि अगं ते बाळाचे आईबाबा आहेत, आपण नाही आहोत म्हणून आपण त्याच्यावर असा अधिकार नाही गाजवू शकत. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश अरे मी अधिकार गाजवण्याचं कुठे बोलते आहे, मी तर फक्त एकच बोलते की मला बाळाशी बोलायचं, थांब मी लावतेच. असं म्हणून आता ती व्हिडिओ कॉल लावते. तेव्हा पारितोष खिशातून फोन काढतो आणि अमोलीचा व्हिडिओ कॉल असतो आणि तो व्हिडिओ कॉल तो चुकून कट करण्याच्या ऐवजी तो उचलला जातो आणि फोन बेडवर ठेवून देतो. त्याच वेळेला मग आता बाळ ते रडत असतं आणि बाळाच्या रडण्याचा आवाज भूमी आणि आकाशला ऐकू येतो आणि आकाशला समजतं की बाळ हे रडत आहे. त्यावेळेला मग आता इथे तेवढ्यातच अमोली आलेली असते आणि ती म्हणते की काय झालं. तेव्हा तो म्हणतो की अगं भूमीचा व्हिडिओ कॉल आला, या बाळामुळे मी तो कट केला, आणि आकाशही फोन घेऊन पटकन कट करतो. तेव्हा भूमी म्हणते आकाश अरे काय करतोयस तू, तू कशाला फोन कट केलास, मला बाळाशी बोलायचं होतं, बघितलं ना ते रडत होतं, मी त्याला शांत करते ना. तेव्हा आकाश म्हणतो भूमी अगं व्हिडिओ कॉलमधून तू ते कसं काय बाळा शांत करशील, अगं तुला कळतं आहे का, बघितलंस ना ते बाळाला झोपवायच्या तयारीमध्ये होते आणि बाळ थोडं रडत होतं, मग आपण कशाला व्हिडिओ कॉल करायचा आहे. हे बघ भूमी मी तुला सांगतो, आपण प्लीज त्या बाळाला व्हिडिओ कॉल करायला नको, काही झालं तरीही ते त्याचे आईबाबा आहेत आणि त्यांना सांभाळलं पाहिजे हो की नाही. आपण सारखं सारखं बाळाला फोन करून त्याच्यामध्ये अडकायला नको आहे, मला इतकंच हवं आहे, असं आता आकाश म्हणत असतो.
आणि त्यानंतर मग तो म्हणतो की हे बघ भूमी, आता रात्र खूप झाली आहे, तेही झोपत असतील, आता तुलाही झोपायचं आहे, तुलाही आरामाची खूप गरज आहे, तुझी औषधं आहेत, हे बघ आता तू खाऊन घे. भूमी म्हणते की नाही, नको आहे मला खायला, माझी इच्छाच नाही आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ भूमी, जर तू नाही खाल्लंस ना तर ठीक आहे, मी पण नाही खाणार, राहू दे, मग मी पण असंच उपाशी राहतो. तेव्हा मग आता भूमी म्हणते की ठीक आहे भरव. मग आता आकाश भूमीला भरवतो आणि ती म्हणते की आकाश, तूही माझ्यासोबत खाऊन घे. आणि अशा प्रकारे आकाश भूमी जेवून घेतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशची एक खूप मोठं क्लायंटची ऑफिसमधली मीटिंग असते. त्यावेळेला आता आकाश हा आपल्या भावाला म्हणजेच अथर्वला समजावून सांगत असतो, अथर्व हे बघ, या क्लायंटचं प्रेझेंटेशन तुला करायला जमेल का? म्हणजे तू आज ऑफिसला जाणारच आहेस ना, तर हे प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे, तुला हे करता येईल का? त्यावेळेला आता आकाश हा अथर्वला सांगत असताना हे सगळं रागिनी आता ऐकत असते. तेव्हा मग आकाश त्याला समजावून सांगतो की काय ना अथर्व, सध्या भूमीची कंडिशन काय आहे तुला माहिती आहे, आणि भूमी या मानसिक अवस्थेतून तिला कसं काही बाहेर काढायचं, त्यासाठी मी थोडेफार काही प्रयत्न करण्याचे ठरवले आहेत. त्यामुळे आज तू प्लीज ही मीटिंग हँडल करशील का? तू प्रेझेंटेशन देशील का? त्यावेळेला मग अथर्व म्हणतो की ठीक आहे. मग आता आकाश त्याला सगळं काही एक्सप्लेन करतो की हा क्लायंट आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आपली त्याच्याशी अगदी फायनल डील आहे. फायनल मीटिंग क्रॅक करायची आहे. त्यामुळे तू जर प्रेझेंटेशन देशील तर असं एकदम व्यवस्थित दे ना, की त्या क्लायंटने आपलं डील पास करून टाकलं पाहिजे. आणि रागिनी विचार करते की अच्छा, म्हणजे या अथर्वच्या हातामध्ये आकाश आयतं कोलीत देण्याचा प्रयत्न करतोय तर. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की हे बघ, या क्लायंटचे जे काही डिटेल्स आहेत ना, हे डिटेल्स या फाईलमध्ये आहेत अथर्व. हे सगळे तू व्यवस्थित वाचून घे, म्हणजे हे तुला तुझ्या प्रेझेंटेशनमध्ये ॲड ऑन करता येईल. त्याच वेळेला रागिनी विचार करते की अच्छा, इथेच मला काहीतरी करता येईल. म्हणजे या अथर्वने जर काही घोळ घालून ठेवला तर मात्र मला काहीतरी ऑफिसमध्ये जागा मिळवता येईल. म्हणून रागिनी पटकन तिथून लपलेली असते. त्यावेळेला अथर्वला तो विचारतो की करता येईल ना तुला? तेव्हा मग आकाशला तो म्हणतो की एकदा तू माझ्यावर विश्वास टाकलायस ना, मी करून दाखवतोच, बघ काळजी करू नकोस. असं प्रेझेंटेशन करतो की आपलं डील ते पास करतील. आणि हो, तू सध्या भूमिताईची काळजी घे, असं तो म्हणतो. आकाश निघून जातो आणि इकडे रागिनी मुद्दाम पाणी घेण्याचं नाटक करता करता ग्लास खाली पाडते आणि ग्लास फुटल्याने तो आता अथर्व बघायला जातो आणि फाईल टेबलवर ठेवतो. आणि मग रागिनी म्हणते की जा बाळा, अरे हाताला काचेचे तुकडे लागतील, तू ना झाडू घेऊन ये. तेव्हा तो झाडू घेऊन येण्यासाठी जातो आणि तेवढ्यातच रागिनी ती फाईल एक्सचेंज करते आणि एका फाईलच्या ठिकाणी ती दुसरी फाईल टाकून ठेवते. त्यावेळेला मग आता रागिनी आनंदात असते आणि म्हणते की फायनली ही फाईल आता मी एक्सचेंज करून टाकलेली आहे. आता मात्र काय होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. आता अथर्व तिकडे चुकीचे क्लायंटचे डिटेल्स सांगेल आणि मात्र तिकडे प्रेझेंटेशन गडबडेल आणि याचाच फायदा मी उचलवेन, असा ती विचार करते. त्यानंतर इथे पारितोष त्याचं काम करत असताना बाळाबरोबर अमोली खेळत असते आणि अमोली खेळत असताना पारितोषची नजर तिच्यावर जात असते. त्यावेळेला आता पारितोष हा जरासा डिस्टर्ब असतो. त्यामुळे अमोली ही बाळाशी खेळता खेळता म्हणते की बाळा, चला आपण आता पाळण्यात झोपूया, असं म्हणून ती आता बाळाला पाळण्यात ठेवून झोका देते. आणि नंतर ती पारितोष जवळ येऊन त्याला विचारते की पारितोष, काय झालं आहे? म्हणजे मी कालपासून तुला बघते की तू जरासा डिस्टर्ब आहेस, तुझ्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे ना, मला खरंच कळत नाही आहे. त्यावेळेला आता पारितोष म्हणतो की मी जरा कालच्या प्रकाराबद्दल डिस्टर्ब आहे. बाळ किती रडत होतं आणि ना भूमीने व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला होता. मला तरी खूप वाईट वाटतं आहे की या क्षणाला आपण भूमीला बाळाला दाखवू शकत नाही आहोत. मला असं वाटतं आहे की आपण तिने काल व्हिडिओ कॉल केलेला मी कट केला, मग आपण आता तिला व्हिडिओ कॉल करूयात का? तेव्हा मग आता अमोली म्हणते की नाही पारितोष, अजिबात नको, काय गरज आहे व्हिडिओ कॉल करण्याची? अरे मला कळतं आहे की तिला बाळाबद्दल काय वाटत असेल किंवा तिच्या मनामध्ये तिचं बाळ गमावलं आहे म्हणून खूप मोठं दुःख असू शकतं. परंतु पारितोष, आपण त्या दुःखाला खतपाणी का घालायचं आहे? आपण जर सारखं सारखं बाळाला तिला दाखवत राहिलो तर तिची बाळाची इमोशनल अटॅचमेंट आणखीनच वाढेल आणि मग ती बाळामध्ये पूर्णपणे अडकवून जाईल. आणि जर ती बाळामध्ये पूर्णपणे अडकली तर मात्र आपल्याला या सगळ्यातून बाहेर येणं खूप अवघड होऊन बसेल. मला कळतं आहे ना, तुला कळतं आहे ना मला काय बोलायचं आहे ते? अरे बाळाला जर काही त्रास झाला तर तो ती बघू शकणार नाही आणि तिची अटॅचमेंट आणखीनच वाढत जाणार. त्यामुळे सध्या तरी व्हिडिओ कॉल नको, असं ती नकार देते. त्यानंतर मग ते भूमी ही बसलेली असते
परंतु तिच्या डोक्यामध्ये सतत सतत त्याच बाळाचा रडण्याचा आवाज येत असतो आणि त्याच्याच आठवणी असतात. जेव्हा ती अमोलीकडून ते बाळ हिसकावून घेते आणि त्यानंतर ते बाळ घेतल्यानंतर ती तिथेच बसलेली असते आणि कशाप्रकारे बाळाला ती जवळ घेते आणि बाळ भूमीचं हात तिच्यापासून लांब जात असताना बाळ भूमीचा हात धरतो. हे सगळं काही आता भूमीला आठवत असतं आणि त्याने तिला आता खूपच त्रास होत असतो. आणि भूमी म्हणते की काय करू, मी बाळाला व्हिडिओ कॉलच करते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि म्हणतो की भूमी काय करतेस तू. तेव्हा तो म्हणतो की भूमी अगं काय करतेस काय सांग. तेव्हा ती म्हणते आकाश मी बाळाला व्हिडिओ कॉल करते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी मी तुला सांगितलं ना रात्री, प्लीज असं नको करूस, अगं नको करूस व्हिडिओ कॉल. तेव्हा मग ती म्हणते की आकाश तू मला का असं बोलतो आहेस. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी मी तुला कालही तितकंच समजावलं आहे, आजही समजावतो की प्लीज नको करूस व्हिडिओ कॉल. अगं त्यांना कदाचित ते नाही आवडणार. आपण अमोलीची पण अवस्था समजून घेऊया ना. अमोली कुठल्या फेजमधून जात असेल. अगं आपण प्रत्येक वेळेला असं त्या बाळाला व्हिडिओ कॉल वगैरे करत राहिलो तर ते तिला नाही पटणार. अरे ती पण एक आई आहे आणि तीही तिच्या बाळाबद्दल पॉझिटिव्ह असेलच की. म्हणूनच आपण आता तिला व्हिडिओ कॉल करायला नको. कारण काय ना भूमी, आपण त्याचे आईबाबा नाही. त्या बाळाचे आईबाबा पारितोष आणि अमोली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर त्या बाळाचा पूर्ण अधिकार आहे. म्हणून तू प्लीज आता व्हिडिओ कॉल करायला जाऊ नकोस. मला तरी असंच वाटतं आहे की तू हे सगळं नको करायला. तेव्हा भूमी म्हणते मी फक्त एकदा त्या बाळाला बघते ना रे, एकदा बघते. तेव्हा मग आकाश म्हणतो भूमी हे बघ, ही एकदा नाही आहे, शेवटचं पण नाही आहे, ही सुरुवात आहे तुझी. एकदा की तू हे करायला सुरुवात केलीस तर तुला ते सारखं सारखं करावं असं वाटेल. हा व्हिडिओ कॉल तू सतत करत राहशील, तुझं मन तुला शांत करणार नाही. भूमी हे बघ, आत्ताच जर तू स्वतःला बांध घातलास ना तर मात्र पुढे जाऊन तुला त्रास होणार नाही. प्लीज आत्ताच तू स्वतःच्या जीवाला आवर, जेणेकरून तुला पुढे हे सारखं सारखं करावंसं वाटणार नाही. आणि भूमी मी तुला सांगतोय ना की नाही करायचा व्हिडिओ कॉल तर नाही करायचा आहे, माझी शपथ आहे तुला, असं आकाश सरळ भूमीला म्हणतो. भूमी शांत होते आणि म्हणते की नाही ठीक आहे, नाही करत मी व्हिडिओ कॉल. पण आकाश प्लीज मी एकदा त्याला मेसेज करते की बाळाचा फोटो पाठव. हां मग मी बाळाचा फोटो पाठवल्यावर शांत होईन. तेव्हा मग पारितोषला ती मेसेज करते. पारितोष मोबाईल बघतो आणि मोबाईल बघितल्यानंतर त्याचा पुन्हा चेहरा पडतो. त्याच वेळेला आता पुन्हा एकदा त्याच्याजवळ अमोली येते आणि विचारते की काय रे पारितोष, काय झालं आहे, म्हणजे तुझा चेहरा आता असा का पडला आहे, कोणाचा मेसेज आला आहे. त्यावेळेला पारितोष तिला मोबाईल दाखवतो आणि अमोली तिकडे येऊन म्हणते की काय, भूमीला बाळाचा फोटो नाही अजिबातच नाही पाठवायचा आहे. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की असं काय करतेस, अगोदर व्हिडिओ कॉलला नाही म्हणालीस आणि आता हा निदान फोटो तरी पाठव देत ना, तिला जरा बरं वाटेल ना. आणि ती काही आपली शत्रू नाही आहे, माझी खरंच खूप चांगली मैत्रीण आहे गं. तेव्हा मग ती म्हणते की हो पारितोष, मी कुठे म्हणाली आहे तुला की ती तुझी शत्रू आहे, परंतु हे बघ असं बाळाचे फोटो नाही पाठवायचे आणि मला हे आवडणार नाही, आणखीन दृष्ट लागेल. त्यापेक्षा ना तू तिला एक मेसेज कर की न्यूबॉर्न बेबीजचे फोटो असे कुठेही शेअर करत नाहीत, त्यामुळे दृष्ट लागते मुलांना, असं तिला सरळ तू सांगून टाक. तेव्हा पारितोष म्हणतो की अगं असं कसं सांगायचं, मला खरंच कळत नाही आहे. हो मी खरंच खूप चांगली मैत्रीण आहे माझी, अगदी जवळची, आणि मग मी तिलाच हे सगळं माझ्या बाळाबद्दल सांगू हे मला नाही पटत. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर अमोली म्हणते की हे बघ पारितोष, तुला कळलं पाहिजे की भूमी त्या दुःखामध्ये आहे ना, त्या दुःखामध्ये जर तुला हे सगळं ती करायला सांगत असेल आणि तू ते करशील तर मात्र तू आणखीनच तिच्या दुःखाला प्रायोरिटी देशील आणि मग आपल्या हातातून सगळं निसटून गेलेलं असेल. तोष म्हणतो की मला खरंच नकार द्यायला कठीण जात आहे आणि त्या घरात मला मुलासारखं मानतात अरे, म्हणून मी हे कसं करू. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, मुलगा असणं वेगळं आणि वागणं वेगळं. तू त्या घरातला मुलगा आहेस का पण, आणि तू या घरातला कर्ता पुरुष आहेत की नाही, मग तुला कुठल्या घराला प्रायोरिटी द्यायची हे चांगलं कळलं पाहिजे. ठीक आहे, तुला नसेल जमत तर मी करते मेसेज आणि इथे फोन, आणि मग ती मेसेज करते आणि भूमी तो मोबाईल बघते. आणि भूमी मोबाईल बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा अगदी रंग सोडून गेलेला असतो, कारण तिने मेसेज केलेला असतो की आय एम व्हेरी सॉरी भूमी, काय ना नवजात बाळाचे फोटो आहेत ना कधीही काढत नसतात आणि ते कोणाला शेअरही केले जात नसतात, त्यामुळे आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. असं आता भूमीला जेव्हा मेसेज येतो तेव्हा मात्र भूमीला खूप वाईट वाटतं
की बाळाचे फोटो पारितोषने शेअर केले नाहीत. परंतु भूमीला हे काहीही माहीत नसतं की भूमीला हा मेसेज हा पारितोषने केलेला नसून तो मेसेज तिला त्याच्या बायको म्हणजेच अमोलीने केलेला आहे. आणि त्यामुळे भूमीला आता खूपच वाईट वाटू लागलेलं असतं. आता काय करावं, बाळाला कसं भेटावं आणि त्याच्याशी कसं बोलावं हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. परंतु इथे आता आकाशने भूमीला रिक्वेस्ट केलेली असते की एकदा तू या सगळ्यातून बाहेर आलीस की आपण वाटलंच तर रोज बाळाला भेटूया. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश हा भूमीला सगळ्या संकटातून म्हणजे सगळ्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी भूमीला म्हणतो की हे बघा, आता मी हे मॅजिक दाखवणार आहे. आणि मग सगळेजण अगदी उत्सुक असतात. आणि त्यावेळेला मग आकाश म्हणतो की हे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. आला मंतर, कोला मंतर, जादू मंतर, छू असं म्हणून आता आकाश एक टोपी दाखवतो, ज्यामध्ये आता टोपी नसते. परंतु आकाश आता नंतर म्हणतो की परत एकदा लक्ष द्या, परत मी एक मोठं मॅजिक करून दाखवणार आहे. तेव्हा भूमी अगदी उत्सुकतेने ते सगळं पाहत असते. त्यावेळेला आता आकाश पुढे येतो आणि म्हणतो की आता तुम्ही ही सगळी जादू बघाल. आणि नंतर मग आकाश ती टोपी दाखवतो आणि पुन्हा एकदा आला मंतर वगैरे सगळा त्याचा जो काही मंत्र असतो तो म्हणून तो पुन्हा एकदा ती टोपी दाखवतो आणि त्या टोपी त्याने आता पुन्हा आणलेली असते. त्यानंतर हे बघितल्यावर भूमी खुश होते. आकाश म्हणतो की बघितलंस भूमी, मी गायब झालेली गोष्ट पुन्हा कशी आणून दाखवली ते. तेव्हा मग भूमी आता आकाशला म्हणते की आकाश, तू आता जसं केलंस ना तसंच माझं गेलेलं बाळ तू पुन्हा एकदा आणून देशील का. त्यावेळेला आकाशला खूप वाईट वाटतं. नंतर आता रागिनी ही नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये काहीतरी कारस्थान करण्याचा विचार करते आणि पैशाची जी बॅग असते ती घेऊन चाललेली असते. तेव्हा काका म्हणतो की ही बाई अजूनही सुधारलेली नाही. आणि लगेच राजा काका हा भूमीला फोन लावतो आणि तिला सांगतो की भूमी, तुझा अंदाज खरा ठरला. जी रागिनी आहे ती अजूनही सुधारलेली नाही. ती ऑफिसमधली कॅश ही कुठेतरी घेऊन चाललेली आहे. त्यावेळेला भूमी सांगते की राजा काका, एक काम करा, तुम्ही आता आत्याला त्या बॅगचं कट रंगेहात पकडा आणि मग त्यांना जाब विचारा. असं आता जेव्हा भूमी सांगते तेव्हा राजा काका रागिनीच्या मागे मागे येतो आणि त्याच वेळेला विचारतो की रागिनी, तू कुठे निघाली आहेस आणि ती ऑफिसमधल्या पैशांची कॅश घेऊन तू कुठे चालली आहेस. असा जाब जेव्हा आता राजा काका रागिनीला विचारतो तेव्हा मात्र रागिनीच्या पायाखालची जमीनच हादरते. आता काय बोलावं तिला काहीच कळत नाही. आता रागिनी या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा कशी अडकणार, राजा काका तिचं सत्य कसं पुन्हा समोर आणणार, पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.